जर तुम्हाला 2026 मध्ये जर वोटर लिस्ट आहे ते डाउनलोड करायची असेल, तुमच्या गावाची किंवा तुमच्या जिल्ह्याची किंवा इतर कोणत्याही तुम्हाला सिटी जर डाउनलोड करायची असेल तरी सुद्धा तिथून तुमच्या मोबाईलमधून घर बसले ते डाउनलोड करू शकता. पण ही कशा पद्धतीतून डाउनलोड करायची संपूर्ण प्रोसेस आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याचशा जणांना जी की असते वोटर लिस्ट आहे ती डाउनलोड करता येत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की हे डाउनलोड करणं एकदम इझी असतं. पण जी काही जी स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस असते, कशा पद्धतीतून प्रोसेस करायची, काय सगळं काय हे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याच्यासाठी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका. सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो. सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ तो अजिबात स्किप करू नका, कारण की कसं असतं की ज्या मी काही गोष्टी सांगतोय ह्या गोष्टी जर प्रॉपर तुम्ही फॉलो केल्या तरच तुमची जी की लिस्ट असेल ती तुम्ही वोटर लिस्ट आहे ती डाउनलोड करू शकता. कशी डाउनलोड करायची ते एकदम सिंपल आहे, पण व्हिडिओ तो लास्टपर्यंत पाहायचा आहे. ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं क्रोम ब्राउझर, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथं सर्च करायचं ECI तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे बघू शकता तुम्हाला एक येथे बघू शकता ECI वोटर पोर्टलचा एक नवीन ही दिसेल बघू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट जर अशा पद्धतीने सर्च केलं बघू शकता, येथे तुम्हाला आता दिसतं असेल बघू शकता ECI वोटर पोर्टल जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिली ती वेबसाईट भेटून जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या रिलेटेडच बऱ्याचशा तुम्हाला वेबसाईट आहेत त्या भेटून जाणार आहेत, पण मेन जी की वेबसाईट जी की त्यांची ऑफिशियल आहे हीच आहे बघू शकता. तुम्हाला एक नंबरला दिसत असेल. ह्या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलवर सुद्धा इथे तुम्हाला भेटून जाईल. दोन्हीकडे सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही जिथे तुम्हाला वाटेल तिथून तुम्ही इथे लिंक घेऊ शकता. त्यामुळे मी पहिली सांगितलं, मी जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही ह्या लिंक जी की यांची वेबसाईट असेल या वेबसाईटवरच तुम्ही येणार आहे. याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं याच्या रिलेटेड बऱ्याचशाच वेबसाईट फेक वेबसाईट सुद्धा आहेत. ओके, सगळ्यात पहिले तर वोटर ही जी की वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल. त्यानंतर तुम्हाला जो की इंटरफेस येणार आहे, जो की आहे थोडंसं लोडिंग घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस आहे तो येणार आहे. येथे पहिली तर गोष्ट बरेचसेच लोक म्हणतात लॉग इन करायचं का साइन अप करायचं. काही सुद्धा तुम्हाला येथे करायची गरज नाही, लॉग इन सुद्धा करायची गरज नाही, साइन अप सुद्धा करायची नाही. याच्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून बरेचसेच गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता. जसं की रजिस्ट्रेशन सुद्धा इथे करू शकता. वोटर कार्ड जर हरवलं असेल तर तुम्ही नवीन डाउनलोड सुद्धा ते करून घेऊ शकता, त्याला अप्लाय सुद्धा ते करू शकता. ह्या गोष्टीवर जर तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आज आपल्याला काय करायचं, वोटर लिस्ट कशी डाउनलोड करायची याच्यासाठी सगळ्यात पहिले खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे एक तुम्हाला ऑप्शन भेटतो बघू शकता. येथे तुम्हाला एक दिसत असेल डाउनलोड बघू शकता इलेक्ट्रिकल रोल्स नावाचा हा जो की ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता. हा जी की तुम्हाला दिसत असेल बघू शकता सर्व्हिसेसमध्ये आहे. ओके, तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर येथे महत्त्वाची गोष्ट आहे जी की तुम्हाला सांगतो कशामध्ये अशामध्ये इंटरफेस तुम्हाला येणार आहे. येथे सगळ्यात पहिले स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि वर्ष जी की असेल ते सिलेक्ट करायचं. जसं की स्टेट आपलं जी की असेल महाराष्ट्र आहे ते मी इथून महाराष्ट्र आहे ते सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ते वर्ष असेल 2026 आहे 2025 मी करून घेतो. ओके, एक्झाम्पलसाठी थोडंसं मी मागेमोर केलं आहे. त्यानंतर मी 2026 सुद्धा सिलेक्ट करू शकतो, पण 2025 केलं आहे. त्यानंतर ते कॅप्चर जी की असेल, जे कॅप्चर तुम्हाला इथं जी की दिलेलं आहे तेच कॅप्चर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कॅप्चर जी की आहे जसं आहे तशा पद्धतीने कॅप्चर जी की असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असेल ज्या काही गोष्टी डाउनलोड सिलेक्ट PDF वर तुम्ही क्लिक करू शकता. ओके, म्हणजे की डाउनलोड सुद्धा इथे करून घेऊ शकता. महत्त्वाची गोष्ट आता बघू शकता इथून जी काय प्लीज सिलेक्ट इथे विचारत आहे, म्हणजे कुठलं तर आपली गोष्ट जी की राहिलेली आहे इथून जी काय 26 मी सिलेक्ट करतो. बघू शकता 26/2026 मी सिलेक्ट केला, म्हणजे 25 केलं तर 25चे डाउनलोड होत नाही, कारण की ऑलरेडी जी की वर्ष आहे ते खतम झालं आहे आणि नवीन वर्ष चालू झालं आहे, त्यामुळे असं झालं आहे. ओके, 2026 मी सिलेक्ट केला आहे. त्यानंतर येथे बघू शकता रोल टाईप आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि इथून ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्यायच्या. तुम्हाला जशा पाहिजे तुमच्यानुसार सिलेक्ट करायच्या आहेत. इथून तुम्ही वाचून सुद्धा ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे लँग्वेज तुम्हाला भेटेल, लँग्वेज मराठी मी सिलेक्ट करून घेतलं आहे. त्यानंतर इथून कॅप्चर जी काय फेरची मला अशा पद्धतीने जी की आहे ते कॅप्चर अशा पद्धतीतून आहे ते मला इथून व्हेरीफाय करायचं आहे, जी की आता बघू शकता अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर येथे महत्त्वाची गोष्ट खाली इकडे जायचं आहे आणि ही ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. जसं की आता बघू शकता येथे सगळ्या गोष्टी आहेत, 7 दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या कोणत्या गावाचे डाउनलोड करायचे आहे ते गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं. जर तुमचं इथे गाव जर तुम्हाला कुठे दिसत नसेल तर काय करायचं आहे, येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो बघू शकता. खाली गेल्यानंतर येथे जी काय बघू शकता नेक्स्ट वन असा ऑप्शन भेटतो. जर तुम्ही त्यावर क्लिक केलं, जसं की आता नेक्स्टवर जर क्लिक केलं तर नेक्स्ट पेज आहे ते अशा पद्धतीने सिलेक्ट होतं. अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून तुमचं जे की गाव असेल ते सिलेक्ट करू शकता. जसं की रँडमली मी हे सिलेक्ट केलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं डाउनलोडचा एक ऑप्शन भेटतो, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. आता बघू शकता असा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला इनव्हॅलिड कॅप्शन तर तुम्हाला काय करायचं,
फेरशी इथे कॅप्शन आहे ते एकदा रिफ्रेश करून घ्यायचा आणि फेरशी जी की कॅप्शन असेल तो अशा पद्धतीने कॅप्शन जी की असेल ते तुम्हाला अशा पद्धतीने बरोबर आहे ते टाकून घ्यायचं आहे. 1-2 वेळा तुम्हाला हा प्रॉब्लेम नक्की येऊ शकतो कारण की आता सध्या हा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशाच लोकांना येत आहे आणि मला सुद्धा आलेला आहे. ओके, त्यानंतर फेरशी डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. बघू शकता आता जी काय बघू शकता स्टेटस प्रोग्राम जी काय ती आता डाउनलोड होत आहे. इथे ही पूर्ण प्रोसेस होऊन द्यायची आणि तुमची जी की लिस्ट असेल ते ऑटोमॅटिक डाउनलोड आहे. याच्यासाठी 5 ते 10 मिनिटं वेट लागू शकतो. जसं की बघू शकता मी डाउनलोडला टाकलेलं आहे. इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल ही जी काय तुमची इथून जी काय ही लाईन पूर्ण आहे ती पूर्ण झाल्यानंतर आहे ती तुम्हाला येते की डाउनलोडचा ऑप्शन भेटतो. बघू शकता इथे डाउनलोड अगेनवर मी क्लिक करतो. जी की इथून जी काय आहे तुमची ऑटोमॅटिक इथे अशा पद्धतीने जाणार आहे. इथे तुम्ही क्लिक करू शकता. डाउनलोडवर क्लिक केले तर इथून जी की डाउनलोडचा ऑप्शन भेटेल यावर क्लिक करून इथे तुमची जी की PDF असेल ते इथून डाउनलोड होणार आहे आणि इथून तुम्ही संपूर्ण ती PDF सुद्धा इथे घेऊ शकता. जसं की इथून कॅप्चर जर आपण फेरशी जी की कॅप्चर असेल ते मी अशा पद्धतीने जर समजा टाकलं जसं की रँडमली आता मी कोणतेही गाव सिलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला जे तुमचं पाहिजे असेल ते तुमचं सिलेक्ट करून घ्या आणि इथून जी काय अशा पद्धतीतून आता मी सिलेक्ट करून घेतो जसं की बघू शकता आणि डाउनलोडवर क्लिक करतो. ओके, जी की अशा पद्धतीतून डाउनलोडवर मी क्लिक केलं आहे. बघू शकता आता डाउनलोडवर क्लिक केलं तर इथे आता बघू शकता प्रोसेसिंग होत आहे. ही जी काय आहे पूर्ण प्रोसेस करायची. प्रोसेस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली डाउनलोडला पडतं. अशा पद्धतीने तुम्ही वोटर लिस्टसाठी डाउनलोड करू शकता. एकदम सिंपल आहे आणि जास्त काय अवघड सुद्धा नाही. आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारा आणि आपल्या जी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्रामला जॉईन करून घ्या. इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या कारण की इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर इंस्टाग्रामला सुद्धा इथे तुम्ही विचारू शकता. बघू शकता आता इथे डाउनलोडवर मी क्लिक केलं आहे आणि आता बघू शकता लिस्ट आहे ती आपली इथे डाउनलोड सुद्धा झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड सुद्धा ते करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ